कधी कधी असं वाटतं ना, आपण ज्या गोष्टीसाठी असलो आहोत ती आपल्याला मिळतच नाही. जणू आयुष्य मुद्दाम आपली परीक्षा घेते, आपल्याला वाट पाहायला लावते. असंच काही घडलं एका छोट्या कासवाच्या पिल्लासोबत. तिचं नाव होतं धीरा. धीराचं मन होतं एक निळं कमल फुलताना पाहायचं. ती दररोज सकाळी तलावाकाठी जायची, त्या कळीला हलकेच स्पर्श करून म्हणायची, अरे आज तरी फुल ना. पण दररोज तीच कच्ची बंद कळी. हळूहळू धीरा थकली. तिला वाटलं, कदाचित हे कमळ कधीच फुलणार नाही. एक दिवस रागात ती म्हणाली, मी आता इथे परत येणारच नाही, आणि तिथून निघून गेली. त्याच संध्याकाळी हळूहळू पावसाच्या सरी पडू लागल्या. दुसऱ्या सकाळी संपूर्ण जंगलात सुगंध दरवळत होता. हलकी ऊन, चमचमणारं आकाश आणि तलावाच्या मध्यभागी ते निळं कमळ पूर्ण सौंदर्याने फुललेलं होतं. नीरा हसून म्हणाली, आता कमळ माझ्या सांगण्यावर नाही तर आपल्या योग्य वेळेवरच फुलायचं होतं. या कथेचा अर्थच खूप खोल आहे मैत्रिणींनो. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला इच्छेप्रमाणे मिळत नाहीत, कारण त्या आपण तुटण्याआधी नाही तर तयार झाल्यावरच मिळायच्या असतात.